नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी मेन मीडियम मोड परत शिकणार आहोत. परंतु आज आपली सिरीज जी आहे ती दुसरी आहे. आपली ॲक्च्युली सिरीज आहे ती कंटिन्यूस सिरीजनुसार मेन मीडियम मोड कशा प्रकारे कळायचं आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आपण मागच्या वेळेस डिस्क्रीट आणि सिम्पल म्हणजेच इंडिव्हिज्युअल सिरीज पाहिली होती, तर आपल्याला आता ही सिरीज शिकायची आहे. तर हे शिकण्याकरता आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये आपल्याला इन्कम दिलेलं आहे आणि नंबर ऑफ पर्सन, आणि आपल्याला जे इन्कम दिलेलं आहे ग्रुपमध्ये दिलेलं आहे, म्हणजे 60 ते 70 फ्रिक्वेन्सी 15, 70 80 फ्रिक्वेन्सी 22, अशा प्रकारे संपूर्ण एक्झाम्पल आहे. म्हणजे ही सिरीज कोणती आहे तर कंटिन्युअस सिरीज या ठिकाणी आहे. तर या कंटिन्युअस सिरीजनुसार मेन मीडियन मोड कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं आपण या ठिकाणी आज ते शिकणार आहोत. तर आपण हे एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करू. सिम्पल सिरीज आहे आपली कंटिन्युअस सिरीज, आणि आपण या ठिकाणी सोल्युशन करू. इथलेलं आपण कॅल्क्युलेशन ऑफ मेनचं आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करण्याकरता आपल्याला काय करायचं आहे, पहिले सारख्या साईजचे 5 कॉलम तयार करून घ्यायचे आहेत. आणि 5 कॉलम तयार केल्यानंतर याच्यामध्ये सुरुवातीला इन्कम आपल्या आलेलीच, इन्कम जे रुपीजमध्ये आहे. त्यानंतर दुसरा कॉलम आपल्याला तयार करायचा आहे नंबर ऑफ वर्कर्स, त्यानंतर तिसरा कॉलम जो काढायचा आपल्याला तो आहे एम व्हीचा. एम व्ही मीन्स मिडल व्हॅल्यू. त्यानंतर आपण घेतो डी एक्स म्हणजेच एक्स आपण कोणता ॲझ्युम करून तो कॉलम तयार करतो, आणि शेवटचा कॉलम एफ डी एक्स. अशा प्रकारे पहिले टेबल तयार करून घ्यायचा. त्यानंतर एक्झाम्पल याच्यामध्ये उतरून घेऊ आपण पूर्ण करू. 60 70 70 80 80 90 90 100 100 110. आधी आपण एक्झाम्पल उतरून घेऊ आणि पूर्णच्या पूर्ण फ्रिक्वेन्सी लिहायची आपल्याला. परंतु फ्रिक्वेन्सी जे लिहायची आहे ह्या इज फ्रिक्वेन्सी लिहून घ्यायची आहे 15 22 32 25 आणि 10 ॲज इट इज. कारण आपण मीन काढत असत ते मेडियनमध्ये फ्रिक्वेन्सी थोडी वेगळ्या प्रकारे लिहावी लागते. ते आपण ज्यावेळेस मेडियन शिकू त्यावेळेस आपण पाहणार आहोत. परंतु मीनमध्ये ॲज इट इज लिहून घ्यायची. त्यानंतर आता काढायची आपल्याला काय मिडल व्हॅल्यू कशी काढायची, तर हे जे ग्रुप आहे त्या दोघांची बेरीज आणि त्याला आपण 2 भाग्याला त्याला 2 करू आपण, म्हणजेच त्याचं हाफ व्हॅल्यू आपल्याला भेटते. फॉर एक्झाम्पल 60 + 70, 60 आणि 70 किती होतात टोटल 130/2 बरोबर 65. याच्या दोघांची बेरीज 70 + 80/2 75. इथे येतील 85 95 अँड 105. अशा प्रकारे हा एम व्हीचा कॉलम. त्यानंतर पुढचा कॉलम जो तयार करायचा आपल्याला कोणता आहे, डी एक्सचा कॉलम. आता डी एक्स कॉलमसाठी काय करतो आपण, या एम व्हीमधली कोणती तरी व्हॅल्यू या ठिकाणी ॲझ्युम करावं लागते. तर आपण सेंट्रल व्हॅल्यू या ठिकाणी घेणार आहोत. ती व्हॅल्यू घेऊ आपण 75. यातला कोणता तरी एम व्हीमधला एक्स घेतला आपण, तो 75 या ठिकाणी घेतला. त्यानंतर 75 ही जी संख्या आपण इथे घेतली, ही संख्या प्रत्येक नंबरमधून मायनस करायची. फॉर एक्झाम्पल 65 - 75 -10 75 75 0 10 20 आणि 105 मधून 75 गेले 30. अशा प्रकारे हा डी एक्सचा कॉलम आपण इथं तयार करून घ्यायचा. त्यानंतर शेवटचा कॉलम एफ डी एक्स म्हणजे काय, एफ गुणिला डी एक्स बरोबर एफ डी एक्स, त्या दोघांचं गुणाकार. 15 गुणिला -10, आन्सर येईल आपलं -150. याचा आन्सर येणार 0. 0 कशाला गुणलं उत्तर 0 येते. 320, त्यानंतर 500 आणि 300. अशा प्रकारे ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला काय काढायचं आहे, या शेवटचा जो कॉलम याची बेरीज म्हणजे आपल्याला काय भेटते, सिग्मा एफ डी एक्स हा कॉलम भेटणार. याची टोटल केल्यानंतर आपल्याला काय भेटते, एन. फ्रिक्वेन्सीची टोटल म्हणजे काय निघत असतो आपला एन. तर याची पूर्ण आपल्याला बेरीज करायची आहे. याची जर बेरीज केली तर आपला आन्सर येते 970. याचा आन्सर किती येणार आपलं 970. आणि यांची जर आपण टोटल बेरीज केली तर याची बेरीज येणार आपली 104. टोटल आपली येणार 104. अशा प्रकारे हे 2 व्हॅल्यू काढून घ्यायच्या. त्यानंतर आता मीनचा आपल्याला लिहायचा फॉर्म्युला. तर मीनचा फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे. मीनचा सिम्बॉल आपण काय लिहितो, ए इज इक्वल टू एक्स प्लस सिग्मा एफ डी एक्स
अपॉन एन ॲज इट इज आपला फॉर्म्युला. आणि आता फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आपल्याला व्हॅल्यू टाकायची आणि आन्सर काढायचा आहे. तर आपण एक्स या ठिकाणी ॲज्यूम केला होता की 75 प्लस याची व्हॅल्यू आली आपली सिग्मा एफ डी एक्सची 970 अपॉन एन किती आपला 104. त्यानंतर याचं मल्टिप्लिकेशन करू आपण, याचं उत्तर काढू आपण. याचा आन्सर 970 भागिले 104, याचा आन्सर येणार आपलं 9.33. आणि 9 ए बरोबर 75 प्लस 9.33 आन्सर येईल आपलं 84.33, 84.33. हा आपला मी. अशा प्रकारे कंटिन्यू जर सिरीज आपल्यासमोर असली तर मीन जर कॅल्क्युलेट करायचा असला तर तो अशा प्रकारे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो. हा काढला आपण इथं मी. त्यानंतर आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत मीडियन. कशा प्रकारे मीडियन कॅल्क्युलेट करायचं हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. तर आपण या ठिकाणी आता आपल्या कंटिन्यू सिरीजनुसार मीडियन कसा काढायचा, हाऊ टू कॅल्क्युलेट मीडियन बाय कंटिन्यू सिरीज या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण हे पाहण्याकरता एक एक्झाम्पल इथं दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे. या एक्झाम्पलवरून कशा प्रकारे मीडियन कॅल्क्युलेट करायचा आपण या ठिकाणी ते आता पाहणार आहोत. तर सुरुवातीला काय करायचं, इथं आपल्याला 3च कॉलम लागते. इथं कॉलम किती 3च, एक आपली सिरीज, दुसरं फ्रिक्वेन्सी आणि तिसरा CFचा कॉलम, असे 3 कॉलम या ठिकाणी घ्यावे लागतील. तर आता आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू. तर सुरुवातीला काय करायचं आहे, ॲज इट इज इन्कम जसं आपल्याला दिलेले पहिली सिरीज ती ॲज इट इज लिहून घ्यायची. आपण इथं लिहिलेली आहे 100 200 200 ॲज इट इज जशी एक्झाम्पलमध्ये आहे तशीच या ठिकाणी आपल्याला लिहायची. त्यानंतर जी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, नंबर ऑफ पर्सन, म्हणजे फ्रिक्वेन्सी ॲज इट इज लिहून घेऊ आपण. इथं किती आहे, 15 18 30 20 आणि शेवटची 17. त्यानंतर आता पुढचा कॉलम आपल्याला कोणता काढायचा आहे, CFचा. हा कॉलम कसा करायचा, आता सेंट्रल फ्रिक्वेन्सी कशी काढायची आपल्याला. तर पहिले 15 ॲज इट इज लिहायची, पहिले 15 ॲज इट इज. त्यानंतर त्याच्यामध्ये 18 प्लस करायचे, 15 मध्ये 18 प्लस करू आपण, किती येते दुसरे 33. आता या 33 मध्ये 30 प्लस करायचे, आन्सर येईल आपला 63. या 63 मध्ये 20 प्लस करायचे 83. 83 मध्ये 70 प्लस करायचे, आन्सर येईल आपलं 100. अशा प्रकारे हा टेबल तयार करायचा. त्यानंतर हा टेबल तयार केल्यानंतर मग काय करायचे आपल्याला, n इज इक्वल टू काढायचं आपल्याला. तर n इज इक्वल टू आपलं किती येणार इथं पाहू आपण. या पूर्ण फ्रिक्वेन्सीची बेरीज करायची आपल्याला, किती येणार आपली बेरीज याची 100. n बरोबर किती येणार 100. हीच बेरीज यांची, म्हणजे n बरोबर आपला येणार 100. अशा प्रकारे सुरुवातीला हा टेबल तयार करायचा. त्यानंतर आता आपण पुढची स्टेप या ठिकाणी करू. तर मीडियनचा सिम्बॉल आहे m इज इक्वल टू द साइज ऑफ n प्लस 2 TH ॲटम. इथं 1 प्लस करायचं काम नाही पडत, कारण ऑड नंबर इव्हन नंबर असा फॉर्म्युला असं की या ठिकाणी नसते. त्यामुळे डायरेक्ट n प्लस 2 TH ॲटम. त्यानंतर पुढे द साइज ऑफ n ची व्हॅल्यू काढली आपण 100 अपॉन 2 TH ॲटम बरोबर द साइज ऑफ 15th ॲटम. काय येणार आपला 15th ॲटम, 50वा ॲटम आपल्याला घ्यायचा आहे बरोबर. आता पाहायचा 50 किती आन्सर आला आपलं 50. आता या 50 साठी CFचा कॉलम पाहायचा. CFच्या कॉलमच्या मध्ये ज्या कोणत्या नंबरमध्ये हा नंबर येणार, 50 नंबर बरोबर. आता 15 मध्ये देणार, त्यानंतर 30ला देखील क्रॉस करीन आणि हा कशामध्ये 83 मध्ये. 33ला क्रॉस करून तो 63 या नंबरमध्ये हा 15 नंबर येऊ शकतो. म्हणून इथे खाली लिहू आपण या ठिकाणी आता धिस ॲटम lies in the CF ग्रुप ऑफ. कशामध्ये हा लाईज आहे आपल्याला पाहायचा, कशामध्ये ॲड होऊ शकते हा. तर कशामध्ये या ठिकाणी 33ला हा क्रॉस करीन आणि या 63 मध्ये हा नंबर येणार आहे. 50 नंबर कशामध्ये येईल ते 63 मध्ये. आणि 63च्या समोरचा मग ग्रुप पाहायचा कोणता आहे, कोणता ग्रुप इथे 300 ते 400. म्हणून लिहायचं CF ग्रुप ऑफ 300 and 400. हा काढला आपण ग्रुप. त्यानंतर आता आपल्याला एक फॉर्म्युला वापरून काय करायचं आहे, मीडियन काढायचं आहे. मग त्या फॉर्म्युलासाठी आपल्याला काही व्हॅल्यू पाहिजे. त्या व्हॅल्यू कोणत्या सुरुवातीला पाहिजे आपल्याला L1, त्यानंतर आपल्याला पाहिजे F, त्यानंतर पाहिजे आपल्याला C आणि त्यानंतर पाहिजे आपल्याला I. इंटरवल म्हणतो आपण त्याला, I म्हणजे इंटरवल.
त्यानंतर आता L1 कसा शोधायचा? L1 कशाने? हा जो ग्रुप आहे आपला, हा जो ग्रुप आला याच्यामधला हा असते L1 आणि हा असते L2. तर आपला L1 किती आहे इथं? 300. त्यानंतर पाहायचं आपल्याला काय पाहायचं? एफ म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी कोणती? तर याच्या समोरची फ्रिक्वेन्सी, याच्या समोरची फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आपल्याला पाहिजे. त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 30. फ्रिक्वेन्सी किती येणार त्याची? 30. त्यानंतर आता काय पाहायचं आपल्याला? सी पाहायचं आहे. सी कसा पाहायचा? तर सेम ग्रुपमध्ये हा जो आपला ग्रुप आला त्या ग्रुपच्या समोरची जी सेंट्रल फ्रिक्वेन्सी आहे CF आहे त्याच्या वरची फ्रिक्वेन्सी म्हणजे किती येणार? ते 33. या ठिकाणी सी आपला किती? 33. जो आपला ग्रुप आहे त्या ग्रुपच्या वरचा CF मधली त्याच्या वरची संख्या म्हणजे 33. सी किती येणार आपले? 33. त्यानंतर पुढचं काय? इंटरवल. इंटरवल म्हणजे काय की याच्या ही जी सिरीज आहे याच्यामध्ये असणारा फरक कितीचा डिफरन्स आहे सर्वांमध्ये? 100चा. 100 ते 200 हे प्रत्येक ठिकाणी 100चा डिफरन्स आहे. म्हणून आपला आय बरोबर किती येणार आहे? 100. पहिले ह्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे फॉर्म्युला काय पाहायचा? M इज इक्वल टू L1 प्लस I अपॉन F ब्रॅकेटमध्ये n मायनस n अपॉन 2 मायनस सी. हा आपला फॉर्म्युला मेडियनचा. आता सूत्रामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकू. L1 किती आहे? 300 प्लस I किती आहे? 100 अपॉन F 30 ब्रॅकेटमध्ये n अपॉन 2 ची व्हॅल्यू आपण काढली हे आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे? 50 म्हणजेच 50 मायनस सी किती आहे आपला? 33. नंतर सॉल्व्ह करू. 300 प्लस याची व्हॅल्यू काढून घेण्याच्या आधी आपण हे करू 100 अपॉन 30 गुणिला पहिले याची व्हॅल्यू 50 मधून 33 गेले, 50 मधून 33 गेले किती राहील आपला आन्सर? 17. त्यानंतर नेक्स्ट 300 प्लस याचं मल्टिप्लिकेशन जर आपण टोटल केलं तर आपला आन्सर येते 56.67. 100 भागिले 30 गुणिले 17 यांचा आन्सर आपल्याला 56.67. आणि लास्टली M इज इक्वल टू 300 प्लस 56.67 म्हणजे 356.67. आपला मीडियन या ठिकाणी किती आला? 356.67. तर अशा प्रकारे कंटिन्यू सिरीजनुसार आपण मीडियन या ठिकाणी काढू शकतो. त्यानंतर आता आपल्याला पाहायचा मोड, कशा प्रकारे आपण मोड काढतो. तर मोड काढण्याकरता पुढचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ. होता